नमस्कार, साम टीव्हीच्या या बातमीपत्रात तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। कोर्टाच्या आदेशानंतर विशाळगडावर कुर्बानी विना ईद सण साजरी करण्यात आलाय। सकाळी 9 वाजता नमाज पठण झालं। तसंच मुबारक मुजावर यांच्या खासगी जागेतील गटानं 19 मध्ये पडदे लावून कुर्बानीसाठी जागा बंदिस्त करण्यात आली होती। त्या जागेवरच कुर्बानी देण्यात आली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणूनच गडावर तब्बल 150 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। त्यामुळे गड आणि गड परिसराला छावणीचं स्वरूप आलंय। पुढची बातमी पाहूयात। सगळ्यांच्याच कामाची बातमी आहे, कारण बनावट कागदपत्र देऊन शस्त्र परवाना मिळवल्या प्रकरणी शशांक हगवणे आणि सुशील हगवणेच्या अडचणीत वाढ झाली आहे। आता पुणे पोलीस सोमवारी हगवणे बंधूंचा ताबा घेणार आहेत। शस्त्र परवाना प्रकरणी शशांकवर वारजे पोलीस ठाण्यात तर सुशीलवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान पोलीस सोमवारी दोघांचा ताबा घेणार असून मंगळवारी त्यांना पुणे न्यायालयात हजर केलं जाईल। आता कोलंबियातून मोठी बातमी समोर येते। कोलंबियात निवडणूक प्रचारादरम्यान भर सभेत गोळीबार झालाय। या गोळीबारात कोलंबियाच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मिगुएल उरिबे जखमी झालेत। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे। कोलंबियामध्ये 2026 मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे। Salud mental, el principal problema en Bogotá, en Colombia. Problema en Bogotá, en Colombia. De la discapacidad que tiene. आता बातमी युद्धाची भीषणता जगाला दाखवणारी आणि मन सुन्न करणारी। युद्धामुळे गाझापट्टीतील लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे। एक बाप आपल्या लेकराला साधं 5 रुपयाचं बिस्किट देऊ शकत नाहीये। गाझापट्टीतील बाप लेकाचा हा व्हिडिओ पाहून हळहळ व्यक्त होतीये। गेल्या 1.5 वर्षांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचा सर्वात जास्त फटका हा गाझापट्टीतील नागरिकांना बसतोय। सततच्या संघर्षामुळे गाझापट्टीतील नागरिकांना महागाईची झळ बसते। अवघ्या 5 रुपयांच्या पार्लेजी बिस्किटासाठी तब्बल 2300 रुपये मोजावे लागतात। गाझामधील रहिवासी मोहम्मद जवाद या व्यक्तीने आपल्या मुलीला तिचे आवडते बिस्किट म्हणून आणून दिले। तब्बल 24 युरो यासाठी त्याने मोजले। हा भावनिक क्षण दाखवणारा व्हिडिओ पाहून हळहळ व्यक्त होतीये। बातमी पुण्यातून आहे। पुण्यातलं हिंजवडी आयटी पार्क म्हणजेच वॉटर पार्क झालंय। पुण्यात शनिवारी मुसळधार पाऊस झाला। हिंजवडीमध्ये 10 मिनिटांच्याच या पावसाने हाहाकार झाला। त्यामुळे आयटी पार्क मधल्या या भागातल्या रस्त्यांना जणू नदीचं स्वरूप आलं होतं। हिंजवडी परिसरात मेट्रोची कामं सुरू आहेत। त्यामुळे 10 मिनिटांच्या या पावसाने रस्त्यांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं। याच भागात कमरे इतक्या पाण्यातून पीएमसी चालकानं बस काढण्याचं धाडस केलं होतं। त्याचा व्हिडिओ आता खूप गाजतोय। पुढची बातमी पाहूयात। खासदार उदयनराजे भोसलेंचा हटके अंदाज लहानग्यांना सुद्धा भुरळ पाडतोय। साताऱ्यातील पंकज चव्हाण यांचा 3 वर्षांच्या चिमुकला ओजसने कॉलर उडवत हुबेहूब उदयनराजेंची नक्कल केली आहे। या चिमुकल्याची ही नक्कल पाहून उदयनराजे देखील अवाक झाले आणि चिमुकल्यासमोर उदयनराजेंनी हात जोडले। सध्या या 3 वर्षाच्या चिमुकल्याची ओजस आणि उदयनराजेंचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे।
पुढची बातमी पाहूयात. राज ठाकरेंसोबतच्या व्हिडिओवरून अखेर सोनाली बेंद्रेंनी मौन सोडलंय. तिथे माझी बहीण होती आणि मी तिच्यासोबत बोलत होते असं स्पष्टीकरण सोनाली बेंद्रेंनी दिलंय. काही महिन्यांपूर्वी सोनालीने मनसेच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळचा दोघांचा हा व्हिडिओ खूपच गाजला होता. पाहुयात सोनाली बेंद्रे नेमकं काय म्हणाली. So I have to ask you that because that video went viral recently. I can't show it because we don't have the rights to it. But where you turned and looked at Raj, and then it went viral on social media. Ki ye 20 years ago he had a crush on Sonali. And Did things he? like- I Yeah. doubt it, but yeah. When you turn, I think he was little hesitant, piche se, and you just, it was a very innocuous video. No. And I'll then tell it you went what. Honestly, that when I spoke and I called, I was talking to my sister who was right there. Behind him. Yeah. But- Not even behind him. Was it behind him? I don't know. But that was to my sister. But there's who no I was gossip telling her, about you just now. come. Raj's wife, her mother, and my Masis are best friends. Okay. Her mother has held me 10-day-old because you know how? My mother's younger sister, that Masi. पुढची बातमी पाहूयात. आमदार निलेश राणे यांनी त्यांचे बंधू मंत्री नितेश राणे यांचे कान टोचलेत. नितेश राणे यांनी जपून बोलावं असा सल्ला निलेश राणे यांनी बंधू नितेश राणेंना दिलाय. तर निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात असं प्रत्युत्तर नितेश राणेंनी यावर दिलंय. आपण पाहू शकतोय थोरल्या राणेंनी धाकट्या राणेंचे कान टोचलेत. आपण भाजपमध्ये आहोत त्यामुळे जरा जपून बोलावं असा सल्ला त्यांनी दिलाय. त्यांनी काय ट्विट केलंय पाहूयात. निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात असं ट्विट निलेश राणे यांनी केलंय. नितेशने जपून बोलावं, मी भेटल्यावर बोलेनच, पण आपण बोलताना भान ठेवून बोललं पाहिजे असं निलेश राणे यांनी ट्विट केलंय. आपल्या बोलण्यामुळे कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही असा देखील सल्ला त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून आपल्या धाकट्या भावाला दिलाय. त्यावर नितेश राणेंनी काय प्रत्युत्तर दिलंय तर निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात. जाऊयात पुढच्या बातमीकडे. आता बीडमधून एक मोठी बातमी समोर येते. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. त्याच्या दोषमुक्तीच्या अर्जाला आवादा एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विरोध केला. या संदर्भात शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदे यांनी बीडच्या विशेष न्यायालयामध्ये शपथपत्र दाखल केलंय. आवादाकडे मागितलेल्या खंडणीतून संतोष देशमुखांची हत्या झाल्याचं त्यांनी म्हटलंय. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदेंच्या शपथपत्रात काय. आवादाकडे मागितलेल्या खंडणीतूनच संतोष देशमुख यांची हत्या झाली. आरोपी विष्णू चाटेच्या मोबाईलवरून कराडने खंडणी मागितली. आवादा प्रकल्पाच्या वॉचमनला सुदर्शन घुले आणि त्याच्या गँगकडून मारहाण झाली. खंडणी द्या नाहीतर काम बंद करा अशी घुलेकडून धमकी मिळाली. त्यासोबत कुणावरही दबाव येऊ नये म्हणून कराडला दोषमुक्त करू नये असं देखील त्यांनी म्हटलंय. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. आता एक सविस्तर बातमी पाहूयात. एका बँकेनं चक्क भूतांनाच लाखोंचं कर्ज दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ समोर आलाय. लाखो रुपयांचं कर्ज बँक कर्मचाऱ्यांनी दिल्याचा दावा केल्यामुळे खळबळ माजली आहे. भूतांना कसं काय कर्ज दिलं याचीच सगळ्यांना उत्सुकता आहे. त्यामुळे आम्ही याची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय पाहूयात. एसबीआई बैंक ने 17 भूतों को लोन दिया है। दरअसल दोस्तों चौकिया मत, यह रियलिटी है, यह सच्चाई है। ऐकलत, बँकेनं भूतांना लाखो रुपयांचं कर्ज दिलंय असा दावा करणारा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. सरकारी बँकेनं चक्क भूतांनाच कर्ज दिल्याचा दावा या व्यक्तीनं केलाय. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय.
या जगात भूतच नाही, मग कर्ज देण्याचं प्रकरण नक्की आहे तरी काय? एसबीआई बैंक ने 17 भूतों को लोन दिया है। दरअसल दोस्तों चौकिया मत, यह रियलिटी है, यह सच्चाई है। बँकेनं भूतांना दिलं लाखोंचं कर्ज। सरकारी बँकेलाच भूतांनी गंडवलं। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? भूतांनी कर्ज कसं काय घेतलं हाच प्रश्न तुमच्या मनात असेल। मात्र असं होऊ शकतं का? भूतांना कर्ज कसं काय दिलं? हे नक्की प्रकरण काय आहे याची आम्ही पडताळणी सुरू केली। सगळ्यात आधी व्हायरल व्हिडिओतली व्यक्ती कुठली आहे याचा शोध घेतला। त्यानं हा व्हिडिओ का व्हायरल केलाय याची आम्ही माहिती मिळवली। त्यावेळी एकाहून एक असे धक्कादायक खुलासे झाले। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। ही घटना उत्तर प्रदेशच्या गोरखपूरची आहे। एसबीआय बँकेत मृत कर्मचाऱ्यांची पेन्शन सुरू होती। बँकेतील कर्मचारी आणि कॅन्टीन बॉयची ही मिलीभगत होती। 17 मृत व्यक्तींच्या नावानं 70 लाखांचं कर्ज घेण्यात आलं। बँक कर्मचाऱ्यांनी कॅन्टीन बॉयला फक्त 3 लाख रुपये दिले। बाकीचे सगळे पैसे बँक कर्मचाऱ्यांनी उकळले। बँक कर्मचाऱ्यांनी यासाठी मृत पेन्शनधारकांची कागदपत्र जमवली आणि त्यांच्या नावानं तब्बल 70 लाखांचं कर्ज काढलं। तसंच मृत कर्मचाऱ्यांच्या नावानं पेन्शनही उकळत होते अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे। आता त्यांच्यावर कारवाई सुरू आहे। त्यामुळे आमच्या पडताळणीत बँकेनं मृतांच्या नावावर कर्ज दिल्याचा दावा सत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आपण पाहू शकतो हे काँग्रेसचं आंदोलन आहे। धारावी पुनर्विकासाचा मुद्दा यामुळे आता पुन्हा तापणार की काय अशी शक्यता आहे। हॅलो अरविंद कुठे आहे? सांगतो हा भेटताय काय? हा सांगतो। काय आलं रे? अरविंद कुठे आहे? काय आलं रे? आपण पाहू शकतो हे काँग्रेसचं आंदोलन आहे। या संदर्भातली अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मयूर राणे आपल्या सोबत जोडले गेलेत। नेमकी सध्याची तिकडची आंदोलन स्थळी काय स्थिती आहे? ते पाहायला गेलं तर आंदोलनस्थळी वर्षगावकर या पोहोचवतात। मात्र त्यांनी जो आपला जो विभाग आहे कुर्ला मध्यवर्ती घ्यायला निघाला तेव्हा इथल्या पोलिसांनी त्यांना थांबवण्यात आलं आहे। मात्र त्यांनी आता ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे। त्या परिसराच्या पोलिसांनी त्यांना इथे थांबवून ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। वर्षगावकर चक्क रस्त्यावर बसून आंदोलन करत आहेत। तिथे पोलिसांनी देखील त्याला अडवलं आहे। पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करायला आलं पाहायला मिळाले आहे। मदर डेअरीची जागा जी आहे कुर्ल्यातली ती अदानीला देण्यासाठी हे आंदोलन केलं जात आहे। धन्यवाद मयूर दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। अदानी समूहाच्या विरोधात काँग्रेसने हे आंदोलन पुकारले। आपण पाहू शकतो ही आंदोलन स्थळीची जी लाईव्ह दृश्य आहेत ती आपण सध्या पाहताय। कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा अदानीला देण्यात येते। या संदर्भात काँग्रेसने हे आंदोलन पुकारले। आता काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान स्वरूपातला आढावा घेऊयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे जिल्ह्यातल्या दौऱ्यावर आहेत। यावेळी फडणवीस महाऊर्जा नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन करणार आहेत। तळेगाव इथं पुष्पलता DY पाटील हॉस्पिटलचंही ते उद्घाटन करणार आहेत। तसंच शिरूर येथे जॉन डियर ग्रुप कंपनीच्या कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित राहणार आहेत।
विधानसभा निवडणुकीवरून राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लेखातूनच उत्तर दिलंय. ज्यांना जनतेनं नाकारलं ते जनादेशाला नाकारतायत असं फडणवीसांनी म्हटलंय. जनादेश नाकारल्यास महाराष्ट्र माफ करणार नाही. विधानसभेचा पराभव राहुल आणि मित्रपक्षांच्या जिव्हारी लागलाय असा हल्लाबोलही त्यांनी केलाय. पुण्यात उद्या पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार आहेत. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये होणाऱ्या ऊस उत्पादकतेसाठी एआयचा वापर या चर्चासत्रात ते उपस्थित राहतील. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. राज ठाकरेंसोबतच्या व्हिडिओवरून अखेर सोनाली बेंद्रेंनी मौन सोडलंय. तिथे माझी बहीण होती आणि मी तिच्यासोबत बोलत होते असं स्पष्टीकरण सोनाली बेंद्रेंनी दिलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. निरीक्षक आणि उपनेत्यांची मातोश्रीवर दुपारी बैठक होणार आहे. निरीक्षकांना सोपवण्यात आलेल्या जबाबदारीचा उद्धव ठाकरे आढावा घेतील आणि पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन करतील. मुक्ताईनगरमध्ये खडसेंचे निकटवर्तीय आणि शरद पवार राष्ट्रवादीचे पदाधिकारी विनोद तराळ एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते. शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच विनोद तराळ हे बाजार समिती सभापती खडसे समर्थक सुधीर तराळ यांचे भाऊ आहेत. तर यानंतर एक सविस्तर बातमी पाहूयात. तुमच्या खिशातील 500ची नोट बनावट तर नाहीये ना, एकदा तपासा. कारण बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट झालाय. मात्र बनावट नोटा कशा ओळखायच्या पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. तुमच्या खिशातील 500ची नोट बनावट. बनावट नोटांचा बाजारात सुळसुळाट. आरबीआयच्या अहवालात धक्कादायक माहिती. तुम्ही पै कमावण्यासाठी झगडता, काबाड कष्ट करता. मात्र काबाड कष्ट करून कमावलेली तुमच्या खिशातली 200 आणि 500ची नोट नकली तर नाही ना, हे एकदा आवर्जून चेक करा. कारण 200 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत तब्बल 37% वाढ झाल्याचा धक्कादायक वास्तवच रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून समोर आले. 500च्या नकली नोटात कशी वाढ झाली ते आपण पाहूया. 2023-24 मध्ये 85,711 नकली नोटा पकडल्या. 2024-25 मध्ये 1,17,722 नकली नोटा पकडल्या. नकली नोटांच्या संख्येत 37.35% वाढ झाली आहे. आता 200च्या नकली नोटांची संख्या पाहूया. 2024-25 मध्ये तब्बल 32,600 नकली नोटा आढळून आल्यात. बनावट नोट म्हणजे फेक इंडियन करन्सी नोट म्हणजेच FIC. कायद्यानुसार बनावट नोट बाळगणं, तिचा प्रसार करणं गुन्हा आहे. त्यामुळे बनावट नोटा निर्मिती करणारे कारखाने आणि टोळ्यांचं कंबरडं मोडण्यासाठी नोटबंदी करण्यात आली. मात्र नोटबंदीनंतर देखील बाजारात बनावट नोटा येत असल्याचं समोर आलंय. मात्र या बनावट नोटा कशा ओळखाव्यात ते पाहूया. 500च्या नोटेवर लाल किल्ल्याचं तर 200च्या नोटेवर सांची स्तूपचं चित्र असतं. नोट प्रकाशात धरल्यावर महात्मा गांधींचं चित्र आणि रक्कम स्पष्ट दिसते. नोट हलवल्यास सुरक्षा धागा एकसंध दिसतो. नोटेवर भारत आणि RBI अशी अक्षरं दिसतात. खऱ्या नोटेवरची अक्षरांची छपाई वर आल्यानं बोटांना जाणवते. खऱ्या नोटेवर रिझर्व्ह बँकेकडून नोटेचा नंबर नमूद केलेला असतो. बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट असल्यानं प्रत्येक नोट तपासून घेणं हाच फसवणूक टाळण्याचा एकमेव उपाय आहे. व्हिडिओ रिपोर्ट, साम TV न्यूज.